इट हॅज टू बी टेस्टीमध्ये आपलं स्वागत आहे. आज जी रेसिपी मी शेअर करते ती एकदम सोपी आहे, टिफिनसाठी बेस्ट आहे. पनीर पराठा. स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसिजर सांगणार आहे. सगळ्यात पहिले पनीरला असं किसून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही चुरा पण करून घेऊ शकता, पण किसल्यामुळे लाटायला सोपं होतं. याच्यामध्ये मिरची, लसूण, आल्याची पेस्ट टाकली आहे. खलबत्त्यातच वाटून घेतली आहे. जिरं पावडर, हळद आणि ओवा टाकला आहे. असा हातावर रगडून टाकायचा आहे. कोथिंबीर टाकली आहे छानपैकी. सगळ्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे चमच्यानी आणि मिक्स झाल्यानंतर शेवटी मीठ ॲड करायचं आहे. आणि हे आपलं सारण रेडी झालेलं आहे. कणिक रेग्युलर जी पोळ्यांची आपण भिजवतो तीच भिजवून घेतली आहे आणि गोळे करून असं लाटून घेतलं आहे. पुरीपेक्षा थोडा मोठा आकार झाला की त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तुम्ही हा पराठा गोल लाटू शकता किंवा चौकोन घडी करून सुद्धा लाटू शकता. स्टफिंग छानपैकी भरायचं आहे भरपूर, म्हणजे चव छान येते. पराठ्यामध्ये सारणाची चव आली छानपैकी तर तो पराठा छान लागतो. कणिक किंवा मैद्याची टेस्ट आली तर त्याची मजा निघून जाते. असं छानपैकी दाबून या गोळ्याला थोडं प्रेस करत करत पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटायचे आहे पराठे. हाताने प्रेस केल्यामुळे सारण कसं सगळीकडे पसरून जातं. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. थोडा हलका हाताने करायचं आहे म्हणजे पराठा फाटणार नाही. सारण तुम्ही बघू शकता कडेपर्यंत गेलेलं आहे. आता याला आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. तव्यावर टाकताना गॅस मी लो टू मीडियम ठेवलेला आहे. थोडे एका साईडला बबल्स दिसायला लागल्यावर आपण याला पलटून घेणार आहोत. याच्यावर आता या साईडला आपण तेल लावतोय. तेलाच्या जागी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. पण हे लावताना एक काळजी घ्यायची की तेल किंवा तूप कडेपर्यंत छानपैकी पसरलं गेलं पाहिजे, नाही तर कडा कोरड्या राहतात आणि खाताना त्या काढून टाकल्या जातात. सो आपला पराठा किंवा इवन पिझ्झा चांगला झाला आहे की नाही हे बघायचं असेल तर बघायचं की कडा ताटामध्ये राहिल्या आहेत का नाही. कडांसोबत खाल्ला गेला पाहिजे पराठा. हा आपला छान शेकून तयार आहे पराठा. मुलांना टिफिनमध्ये किंवा आपल्या सगळ्यांना नाश्त्यासाठी एकदम छान पर्याय आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झालेला होता. दह्यासोबत खा, टोमॅटो सॉस वापरा किंवा नुसतासुद्धा तुम्ही खाऊ शकता, भाजीसोबत खाऊ शकता. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी घेऊन मी येत राहणार आहे. थँक्यू.